हीच वेळ आहे सुलोचना. गोमुखाने चुकून या सगळ्या गोष्टीला होकार दिला आणि हे लग्न केलं तर तुझ्या निरंजनच्या पदरात काहीच पडणार नाही. त्यामुळे गोमुखाने लग्न न करण्यातच तुझा फायदा आहे. आत्ताच त्याला अडव. गोमुख, पूजेची तयारी चालली आहे वाटतं. कर रे बाबा, शेवटची पूजा करून घे. म्हणजे म्हणून काय विचारतोय रे? अरे एकदा का लग्न झालं की मग कसली आली ही पूजा? लग्न संसार ह्यात एकदा माणूस अडकला की मग त्याला या सगळ्या गोष्टीसाठी वेळच मिळत नाही बघ. आता माझ्याच वरून बघ ना, मी किती काय करू शकले. एका अनोळखी व्यक्तीशी लग्न करायचं, त्याला समजून घ्यायचं, त्याचं मन राखायचं. ह्या सगळ्यात माणूस एकदा गुंतला ना की मग त्याला काही सुचत नाही बघ. आणि बरं, हे सगळं करून लग्न टिकलं तर ठीक, नाहीतर पुन्हा तेच वाद आणि त्याच गोष्टी. मी तर म्हणते शहाण्या माणसाने ना लग्नच करू नये बघ. अरे लग्न म्हणजे ना एक प्रकारचं बंधनच आहे. आणि गोमुख, मला असं वाटतं तू बंधनात अडकणारा मुलगा नाहीस हो. एक सांगू का? म्हणजे मला असं वाटतं तू जर लग्न केलंस ना तर तू तुझ्या गणेशापासून दूर जाशील. मग मग तुला जे साध्य करायचं ना ते तू नाही करू शकत रे. म्हणजे माझ्या अनुभवावरून मला असं वाटतं.